हॅलो फ्रेंड्स, आरतीज लाईफस्टाईलमध्ये सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप स्वागत आहे आणि तुम्हाला सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आज मस्त पुरणाचा बेत बनत आहे. तर खूप सारं पुरण घेतलं, म्हणजे डाळ घेतलेली मी आज जास्त बनवत आहे पुरण क्वांटिटीमध्ये. कारण का ह्यांना ऑफिसमध्ये पण न्यायचं आणि आज ह्यांना सुट्टी नाही आहे, त्यामुळे हे ऑफिसला गेले आणि पुरण म्हणजे नैवेद्यासाठी मी पुरणाचा स्वयंपाक बनवत आहे. आणि बघा मस्त वेदर झाले, खूप म्हणजे पाऊस येतो जातो येतो जातो 4 दिवसापासून हेच चालू आहे आणि वातावरण पुन्हा थंड झालं. असं वाटत आहे की परत डिसेंबर जानेवारी आलं असं वातावरण झालेलं आहे. हे बघा कढीपत्ता खूप छान येत आहे आणि टोमॅटो खूप सारे आलेत. हे बघा मस्त लाल पण होत आहेत, छोटे छोटे मोठे हिरवेगार खूप टोमॅटो आलेले आहेत. आणि छान वाटतं आपण असं कोणती भाजी किंवा हे लावलं तर असं छान येत आहे. आणि हे बघा इथं ना मटर लावलं होतं तर मस्त शेंग पण आलेली ह्याला. छोटीशी खूप छोटं प्लांट आहे, त्याला शेंग पण छान आली. हे बघा पुदिना आणि असं छान ग्रो होत आहेत सगळे प्लांट. आणि मस्त आमटी झालेली आहे कटाची. आणि इकडं मी मुलांसाठी पुरणाची पोळी बनवून देत आहे. मी मात्र संध्याकाळी जेवणार ह्यांच्यासोबत शंकरसोबत. कारण का जेव्हा असा मोठा सण असतो, जेव्हा पुरण बनतं, तेव्हा शंकर जर ऑफिसला गेले तर मी नाही जेवत. मी अशी पोहे वगैरे खाऊन घेते आणि संध्याकाळी आम्ही दोघं मस्त जेवतो गरम गरम पुरणाची पोळी करून. तर मुलांसाठी बनवत आहे, नैवेद्य वगैरे दाखवून झालेलं आहे. आणि खूप छान झाली होती पोळी. आणि त्यानंतर बनवत आहे मी आणि छान झालं होतं पुरण ह्यावेळेस. आणि मग मी गरम गरम वाढलं मुलांना आणि थोडंसं ना कुकर पण लावून दिलं होतं भात वरणाचा नैवेद्यासाठी. सगळं असं म्हणजे फक्त पुरण भात वरण आणि पोळी वगैरे असा प्लॅन होता. संध्याकाळी मी पंचामृत आणि ढोकळ्याचा म्हणजे बनवणार आहे, ढोकळे आणि पंचामृत. आता फक्त एवढंच बनवलेलं आहे मी. आणि मुलांचं जेवण झाल्यानंतर मग थोडं माझ्या ना कामवालीला ना, जी ताई आहे तिला खूप आवडते पुरणाची पोळी. मागच्या वेळेस मी गणपतीच्या वेळेस केलं होतं, तिला खूप आवडलेलं. ती म्हणे की जब भी आप बनाओगे तब मुझे दे देना. तर मी थोडं जास्तच बनवलेलं पुरण. कारण का तिला पण 4-5 पोळ्या पॅक करून दिल्या आणि आमटी. आणि ऑफिसमध्ये ह्यांना सगळ्यांना ना खूप आवडते पुरणाची पोळी. दरवेळेस मी देते. ह्यावेळेस तर काही जणांनी सांगितलेलं की डिमांड दिली की आमच्यासाठी बनवा म्हणून. म्हणून मी हे खूप जास्त पुरण बनवलेलं. अर्धा किलो डाळ होती ही. तर हे अशा प्रकारे तिला देत आहे मी माझ्या म्हणजे त्या ताईंना, कामवाल्या ताईंना हे पोळी आणि आमटी पॅक करून भरून ठेवली. आणि त्यानंतर मग सकाळी मी ह्यांना ऑफिसमध्ये देणार मी पुरणाची पोळी. आणि अनुजला सध्या सुट्ट्या चालू आहेत, एक्झाम झाली. तो ना माझ्या भावाच्या मुलासोबत चेस खेळत आहे ऑनलाईन. आणि अक्षरशः एक पेपर बाकी आहे कम्प्युटरचा 12वीचा. 25 तारखेला आहे त्याचा पेपर, मग त्याचा अभ्यास चालू आहे. आणि मध्ये मध्ये थोडा धिंगाणा पण. आणि अनुजला आता बॅडमिंटनचा क्लास लावलेला, तर त्याला घेऊन जात आहे 5 वाजता. त्यानंतर मी वॉक केला. हे बघा स्वेटर पण घातलं मी.